नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांकेतिक भाषेमधील अजून काही प्रश्न आपण आता सोडवूया. हा बघा प्रश्न 28वा. एका सांकेतिक भाषेत अर्थ यापर्यंत लिहिला आहे, तर व्हीनस कसा लिहिला जाईल असा प्रश्न विचारला आपल्याला. जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर काय लक्षात येतं बघा, ईला डी झाला आहे म्हणजे ईच्या आधीचं अक्षर आहे डी, एच्या नंतरचं अक्षर बी, आरच्या आधीचं अक्षर क्यू, टीच्या नंतरचं अक्षर यू आणि एचच्या पूर्वीचं अक्षर जी. अल्फाबेटिकली जर आपण बघायला गेलं तर या पद्धतीने ही अक्षरं येतात. मग एक पुढे एक मागे असं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे. त्या पद्धतीने आपण व्हीनस हा जो शब्द आहे तो कसा तयार होईल याचा विचार करूया. बघा, व्हीनसमध्ये पहिलं ईच्या आधीचं अक्षर डी आले म्हणजे सुरुवातीला आपल्याला पूर्वीचं अक्षर घ्यावं लागेल. सो व्हीच्या पूर्वी येतो यू, ईच्या नंतर येतो एफ, एनच्या पूर्वी येतो एम, यूच्या नंतर येतो व्ही आणि एसच्या पूर्वी येतो आर. सो हा आपला पर्याय असेल बघा, यू एफ एम व्ही आर. यू एफ एम व्ही आर हा बघा इथे आला आहे पर्याय, पहिला आहे यू एफ एम व्ही आर, हे आपलं आन्सर असणार आहे. पुढे जाऊया आपण 29वा प्रश्न सोडवूया. 29वा प्रश्न बघा, 29व्या प्रश्नामध्ये आपल्याला बेल बरोबर 19 आणि टाईम बरोबर 47 तर स्माईल बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे. मग आपण जरा हे बघूया काय होतं ते. बघा, बेल आणि टाईम, आता हे आपण त्याचे अल्फाबेटिकली नंबर घेऊन बघूया काय होतं आहे ते. बघा, बेल जर बघितलं तर सरळ क्रमामध्ये बी आहे दुसरा, ई आहे पाचवा आणि एल जो आहे तो 12वा येतो. सगळ्यांची बेरीज केली तर ती किती मिळते बघा, 19 मिळते. बरोबर, म्हणजे इथे 19 आहेच. टाईमचा विचार करूया आपण. बघा, टी आहे तो 20वा आहे, आय जो आहे तो 9वा, एम जो आहे तो 13वा आणि ई जो आहे तो 5वा. जर आपण या सगळ्यांची बेरीज केली तर बघा किती येते, 20 आणि 9 29 आणि 3 32 आणि 10 42 आणि 5 47. बरोबर, बेरीज येते 47. म्हणजे हे जे आहेत अक्षरं, त्या अक्षरांचे जे सरळ क्रमाने नंबर आहेत त्यांचीच बेरीज आपल्याला इथे मिळते. म्हणजे याप्रमाणे आपल्याला स्माईलचं उत्तर काढायचं आहे, स्माईलची सांकेतिक भाषा काढायची. मग स्माईलमध्ये SMILE येतं बघा. मग आपण एससाठी किती नंबर आहे बघा, एससाठी आहे 19, एमसाठी आहे 13, आयसाठी आहे 9, एलसाठी आहे 12 आणि ईसाठी आहे 5. आपण या सगळ्यांची बेरीज करूया, बघूया किती येते. बघा, 19 आणि 3 22 आणि 10 32, 32 आणि 9 41 आणि 2 43 आणि 10 53 आणि 5 झाले 58. म्हणजे आपल्याला मिळणार आहे किती उत्तर, 58. मग हा 58 ऑप्शन आपल्या इथे आहे, हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. पुढे जाऊया आपण 30व्या प्रश्नाकडे. बघूया आपण 30वा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 30. बघा, 30वा प्रश्न काय म्हटलं आहे, एका सांकेतिक भाषेत RIO हा शब्द यापर्यंत लिहिला गेला आहे बघा. तर त्याच सांकेतिक भाषेत NET हा शब्द कसा लिहाल असावा असा आपल्याला प्रश्न विचारला. मग जर आपण बघायला गेलं तर काय लक्षात येतं बघा, RIO तर QS आलं आहे म्हणजे PQRS. लक्षात येते का बघा, क्यू आणि एसच्या मध्ये आर आहे, HIJ एच आणि जेच्या मध्ये आय आहे आणि ओ एन आणि पीच्या मध्ये ओ आहे. बरोबर ना, MNNOP. बरोबर, म्हणजे जे दिलेला जो शब्द आहे त्याच्या प्रत्येक अक्षराच्या आधीचं आणि नंतरचं जे अक्षर आहे ते इथे सांकेतिक भाषेमध्ये आले. मग NETसाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, NETचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे कसं लिहिता येईल बघा, एनच्या पूर्वीचं अक्षर आहे एम आणि नंतरचं अक्षर आहे ओ, ईच्या पूर्वीचं अक्षर आहे डी आणि नंतरचं अक्षर आहे एफ आणि टीच्या पूर्वीचं अक्षर आहे एस, नंतरचं आहे यू. सो हे आपल्याला ऑप्शन बघायला लागेल, MODFSU. MODFSU बघूया, MODFSU हे बघा, MODFSU हा बघा, हा दुसराच पर्याय जो आहे MODFSUचा तो आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आणखीन एक प्रश्न दिला आहे आपल्याला 31वा, तो सुद्धा आपण बघूया. 31वा प्रश्न बघा, काय म्हटलं आहे 31व्या प्रश्नामध्ये. बघा, 31वा प्रश्न समोर आहे तुमच्या. एका सांकेतिक भाषेत कस्टमर हा शब्द हा बघा अशा पद्धतीने लिहिला आहे, तर त्या सांकेतिक भाषेत प्रॉडक्ट हा शब्द कसा लिहाल. जर आपण बघायला गेलो ऑब्झर्वेशन तर CUST त्याच्याऐवजी SUCT हां SUCT काय केलं आहे बघा,
विचार केला तर काय लक्षात येतं आपल्याला, इथे आपण बघूया काय केलं ते बघा. CUSTMER याच्याऐवजी काय लिहिलं आहे बघा, SUCTREM. म्हणजे काय केलं आहे, हे 4 शब्द अक्षरं घेतलेत पहिली आणि त्यांच्यामध्ये SU मधलं अक्षर जे आहे ते सुरुवातीला घेतलं बघा, SU आणि CT नंतर क्रमानेच. मग आपण आपला शब्द नवीन जो आहे त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करूया. प्रॉडक्ट PRODUCT. याच्यामध्ये काय होईल, पहिली 4 अक्षरं जी आहेत त्याच्यामधले मधले जे 2 आहेत RO ते आपल्याला काय करायला लागतील, ROच्या ऐवजी OR घ्यावं लागेल, OR. आणि CT तसंच आहे म्हणजे PD तसंच ठेवावं लागेल, OR PD. आपण बघूया ऑप्शन आहे का कुठे OR PDचा, OR PU आहे, OR PD. हा बघा, हा ऑप्शन दिला आहे दुसरा, म्हणजे दुसरा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे, OR PD. पुढचे पर्याय बघायची गरज नाही, तरी पण आपण एकदा चेक करूया की काय होतं आहे. आणि पुढचं कसं केलं आहे बघा, MERचं काय केलं आहे, REM केलं आहे, बरोबर. म्हणजे पुढचं जे आहे CUT UCTचं काय करणार, TCU. बघा आहे की नाही, OR PD TCU आहे, म्हणजे आपला दुसरा पर्याय खायला बरोबर आला. ठीक आहे, धन्यवाद.